राज्यात सध्या गॅस टंचाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी व्यवसायांवरती परिणाम होताना पाहायला मिळतोय। कराडमध्ये सर्वात फेमस असलेला अख्खा मसूर म्हणजे शिवराज ढाब्यावरती, आणि शिवराज ढाब्यावरती या ठिकाणी आपण आहोत। नक्की काय परिस्थिती आहे तेथील लोकांच्याकडून जाणून घ्यायचं आहे आपण। काय सांगाल? आपल्या आता जवळजवळ 36 शाखा आहेत। 36 शाखामध्ये आपल्या आता सध्या 12 शाखा ऑलरेडी बंद आहेत। जर अशाच पद्धतीनं जर गॅस टंचाई राहिली तर व्यावसायिक अडचणी येऊ शकतात। हो, व्यवसाय आपला लय अडचणीत येऊ शकतो। किती कामगार आहेत तुमच्याकडे, आणि त्यांच्यावरती जर गॅस टंचाई नाही झाली तर व्यवसाय कसा ठप्प होईल, त्यांचा काय परिणाम होईल? आपल्या सध्या आता जवळजवळ 500 ते 700 कामगार आपल्या तिथं आहेत। हे जर ह्याची जर परिस्थिती अशी राहिली तर लय खूप परिस्थिती म्हणजे बिकट परिस्थिती लय बिकट येणार आहे। खरं तर हे आपण हॉटेल व्यावसायिकांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काही इथे खवय्ये सुद्धा आहेत की जे शिवराज ढाब्यावरती आलेले आहेत, ज्यांना अख्खा मसूर आवडतो, ते या ठिकाणी आले। काय सांगाल ताई, कुठून आलेला आहात? मी पुण्यावरून आली। पुण्यावरून आलेला आहात। अख्खा मसूर खाण्यासाठी आपण इथे येतात। जर सध्याची परिस्थिती आहे, जे युद्ध चालू आहे, त्यामुळे गॅसची टंचाई आहे आणि यांच्या 12 शाखा सध्या बंद आहेत, अशी परिस्थिती राहिली तर पर्यटक किंवा प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो? हो, नक्कीच करायला लागू शकतो। कारण का प्रवास करत असताना जेवणाची गरज भासते, आणि अशा वेळेला जेवण वेळेत मिळालं नाही तर जे प्रवास करत असतात, जे ट्रक चालक असतात, त्यांना जेवणाचा प्रश्न येऊ शकतो। आणि असे गॅस सिलेंडर न दिल्याने जर हॉटेल बंद पडले तर हॉटेलमध्ये जी लोक काम करतात त्यांच्यावर उपासमारीची वेळ पण येऊ शकते। नक्कीच उपासमारीची वेळ येऊ शकते। खरं तर काही आपल्याकडे या ठिकाणी दुसरे पर्यटक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। दादा, कुठून आलेला आहात आपण? मुंबईवरून। मुंबईवरून या ठिकाणी यायचं कारण? आम्ही सध्या चाललोय कोकणात देवदर्शनासाठी, देवदर्शन करायला। तुम्ही देवदर्शनाला चाललेला आहात, परंतु सध्या अनेक ठिकाणी गॅस टंचाई आहे आणि त्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत, हॉटेल बंद पडत आहेत। काय वाटतं, जर असं राहिलं तर प्रवासी किंवा पर्यटकांना त्रास होऊ शकतो? हो, साहजिक त्रास तर होणारच ना, कारण कुठचाही पर्यटक हा घरातून काही घेऊन निघत नाही, वाटेतच खाणार। आणि अशा परिस्थितीमध्ये जर गॅस टंचाई असेल तर सर्वांना त्रास होणारच आहे। हॉटेल मालकांना होणार, पर्यटकांना होणार, सर्वांना त्याचा त्रास भोगावा लागणार। खरं तर यावरती कोणता उपाय काढावा किंवा नियोजन सरकारनं करावं असं काय वाटतं प्रवाशांना? नियोजन सरकारने केलं पाहिजे, पण हे सरकार आहे अकार्यक्षम आहे। यांना लवकरात लवकर डिसिजन घेता येत नाही, आणि या सरकारने लवकर हे निर्णय घ्यावा। कोणाच्याही अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प अशा कोणाच्याही दबावाखाली न राहता सरकारने ठोस निर्णय घेऊन हे गॅस टंचाईच्या याच्यावर पक्का ठोस निर्णय घ्यावा लागतो। खरं तर हे आपण बघितलं की प्रवासी पर्यटक जे शिवराज ढाब्यावरती अख्खा मसूर खाण्यासाठी आलेले आहेत, मात्र ही चव राज्यात फेमस असताना या हॉटेलचे 12 शाखा सध्या बंद आहेत। मात्र पर्यटकांकडून सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना काढावी अशी मागणी केली आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा।